नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटचे चढ उतार आणि म्युच्युअल फंडमधील रिस्क पाहून बऱ्याचदा मनात येतं की असा एखादा पर्याय हवा जिथे आपला पैसा 100% सुरक्षित राहील आणि रिटर्न्स पण चांगले मिळतील. जर तुम्हीही अशा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा टॉप 5 गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट स्कीम्सबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला मिळते सरकारी सुरक्षा आणि उत्तम परतावा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. आपली पहिली सर्वात लोकप्रिय स्कीम आहे PPF. सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कोणताही भारतीय नागरिक हे खातं पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतो. याचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा असतो. गरज पडल्यास 7 वर्षानंतर काही पैसे काढता येतात. तुम्ही एका वर्षात कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या स्कीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याला EEE स्टेटस मिळतं, म्हणजेच तुम्ही गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम या तिन्हींवर 1 रुपयाही टॅक्स लागत नाही. सध्या यावर साधारण 7.1% व्याज मिळत आहे. जर तुमच्या घरात लहान मुलगी असेल तर तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही स्कीम सर्वोत्तम आहे. मुलीचं वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असताना हे खातं उघडता येतं. या स्कीमवर सरकार इतर योजनांपेक्षा जास्त व्याज देतं. सध्याचा व्याजदर साधारण 8.2% आहे. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर हे खातं मॅच्युअर होतं, पण मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी 50% रक्कम काढण्याची सोय यात आहे. मुलीचं शिक्षण आणि लग्नाचा खर्च सोपा करण्यासाठी हा एक सुरक्षित मार्ग आहे. आता बोलूया आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांबद्दल. रिटायरमेंट नंतर रेग्युलर इन्कम आणि सुरक्षेसाठी SCSS हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांचं वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर खूप चांगला ठेवला आहे. सध्या यावर 8.2% व्याज मिळत आहे. या स्कीमचं वैशिष्ट्य असं की व्याजाचे पैसे तुम्हाला दर 3 महिन्यांना मिळतात, ज्यामुळे महिन्यांचा खर्च चालवणं सोपं होतं. यात तुम्ही जास्तीत जास्त रुपये 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला रिटायरमेंट नंतर दरमहा चांगला पेन्शन फंड हवा असेल तर NPSचा विचार नक्की करा. ही सरकारची पेन्शन स्कीम आहे. यातले काही पैसे मार्केटमध्ये गुंतवले जातात, त्यामुळे दीर्घ काळात यात 9% ते 12% चांगले रिटर्न्स मिळतात. सेक्शन 80C व्यतिरिक्त सेक्शन 80CCD1B अंतर्गत तुम्हाला आणखीन 50,000 रुपयांची वेगळी टॅक्स सवलत मिळते. वय 60 वर्षे झाल्यावर 60% रक्कम तुम्हाला एकरकमी मिळते, जी पूर्णपणे टॅक्स फ्री असते, आणि उरलेल्या 40% रकमेमधून तुम्हाला दरमहा पेन्शन सुरू होते. आपल्याकडे सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सगळ्यांनाच आवडतं, पण घरात सोनं आणून ठेवण्यापेक्षा सरकारचे सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्स खरेदी करणं जास्त फायद्याचं आहे. यामध्ये सोन्याचे भाव वाढल्याचा फायदा तर मिळतोच, पण त्यासोबत सरकार तुम्हाला दरवर्षी 2.5% निश्चित व्याज सुद्धा देतं. हे बॉन्ड्स RBI द्वारे जारी केले जातात, त्यामुळे चोरीची भीती नाही आणि मेकिंग चार्जेस किंवा शुद्धतेची काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही हा बॉन्ड 8 वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत जवळ ठेवला तर शेवटी मिळणाऱ्या नफ्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. तर मित्रांनो, हे होते सरकारचे टॉप 5 इन्व्हेस्टमेंट पर्याय जिथे तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहील. टॅक्स वाचवण्यासाठी PPF, मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी, रेग्युलर इन्कमसाठी सिनियर सिटीजन स्कीम, पेन्शनसाठी NPS आणि सोन्यात गुंतवणुकीसाठी SGB. तुम्हाला यापैकी कोणती स्कीम सर्वात जास्त आवडली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.